आता पावसाळा सुरू झालाय तर याचं खूप म्हणजे बेनिफिट आहे. पावसाळ्यामध्ये आपल्या घरामध्ये असं कुबट वास येतो किंवा कपडे घरामध्येच वाळत घातलेले असतात, त्याचा वेगळा स्मेल येतो. तर हे खूप युजफुल आहे. घरामध्ये स्प्रे केले की एकदम छान मस्त असं माइल्ड एकदम फ्रेग्रन्स राहतो. नमस्कार. तर आमच्याकडे हे ना गोदरेज एअरविकचं असं रूम फ्रेशनर आहे. रूम फ्रेशनर डिव्हाइस बोलू शकतो. तर हे आम्ही आता वापरतोय 1-1.5 वर्ष जास्त झाले. आणि हे बघा, हे असं आतमध्ये त्याला सेल असते आणि ते आपण म्हणजे ते स्प्रे किती वेळा होणार ते कमी जास्त करू शकतो. एकदा होणार 5 मिनिटांनी किंवा 2दा होणार, 3दा होणार, असं फ्रिक्वेन्सी त्याची. तर हे सध्या मी ऑफ ठेवलं आहे कारण की ह्याच्यामधलं रिफिल असतं ना ते संपलं आहे. तर तेच कसं करायचं ते तुम्हाला दाखवते. तर हे मी मागवलं आहे स्विगी इन्स्टामार्टवरून एअरविकचं स्प्रे रिफिल, ऑटोमॅटिक स्प्रे रिफिल. म्हणजे हे ऑटोमॅटिक होतं, आपल्याला करायची गरज नसते. 70 डेज ऑफ फ्रेशनेस पण आपल्या वापरावरती असतं ते. आणि स्मेल खरंच खूप सुंदर येतो. हे रिफिल 280-300च्या रेंजमध्ये मिळतं. आणि आता हे रिफिल कसं करते ते दाखवते तुम्हाला. हे असं ट्विस्ट करून ओपन करायचं आहे. तुम्ही बघू शकता हे सेम बॉटल इथे आहे. हे समर डिलाईट आहे आणि हे लेव्हेंडर आहे. आपण ही कॅप काढूया. सेम स्प्रेचं आहे वरती त्याला. आणि हे ह्याच्यामध्ये प्लेस करायचं आहे. बघा, इथून स्प्रे होतं. तर तुम्हाला ही इन्फॉर्मेशन कशी काय वाटली मला सांगा कमेंट करून नक्की. तुम्हाला हे हवं असेल ना तर ह्याची लिंक इथे दिसत असेल, यूट्यूबवरती बघत असाल तर. आणि इन्स्टावरती मी सेपरेट ह्याची लिंक देईन. चला, बाय बाय.